विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट, सर्व जिल्ह्यांमध्ये 3 दिवस येलो अलर्ट, मेघगर्जनेसह पावसाचीही शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही धरणांची उंची वाढवण्याची गरज, कर्नाटकशी बोलण्यासाठी पुढाकार घ्यावा, मुश्रीफांची अजित पवारांना विनंती। वाघे हल्ल्याप्रकरणी अजित पवार गटावर गंभीर आरोप, अजित पवार गटाचे पदाधिकारी दत्ता सागरेंनी हल्ला केल्याचा दावा। खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत उपस्थित केला छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाचा मुद्दा, विरोधक केवळ राजकारण करत असल्याची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरातील गडहिंग्लज आणि चंदगड दौऱ्यावर, विकासकामाच्या भूमिपूजनासह शेतकरी मेळाव्याला उपस्थिती। चाळीसगावातील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा उपचारादरम्यान मृत्यू, कार्यालयात झाला होता, मोरेंवर गोळीबार, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरूच। साल्हेर किल्ल्यावर आपल्यासह घातपाताचा प्रकार झाला, जरांगेंचा गौप्यस्फोट, अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न झाल्याचा दावा। शिर्डीच्या साई मंदिरातील मूर्तीची दिवसेंदिवस झीज, काळजी न घेतल्यास मूर्ती गुळगुळीत होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज, मूर्तीचं 3D स्कॅनिंग करण्याचं मत। समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात, धोत्रा इथं नादुरुस्त कंटेनरवर आदळली वेगवान कार, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी। आई-वडिलांनी आपल्याला मतदान केलं नाही तर विद्यार्थ्यांनी 2 दिवस जेवू नये, आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला, विरोधकांकडून टीकेची झोड। राज ठाकरेंकडून बाबरी मशिदीची वीट, भारत इतिहास संशोधन संस्थेला भेट, कार सेवेवेळी बाळा नांदगावकरांनी आणली होती वीट, संस्थेला 25 लाखांचीही मदत। पुण्यात हॉटेल मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी, 15-20 जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण, डेक्कन परिसरातील क्रेझी सिझलर हॉटेलमधील घटना। काँग्रेस खासदार धीरज साहूंची आज ईडी चौकशी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुरू आहे तपास। राज्यसभेत विरोधकांच्या गोंधळामुळे सभापती धनखड नाराज, चौधरी चरण सिंगांना भारतरत्न जाहीर झाल्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल। केंद्रात जयंत चौधरींना मंत्रिपद मिळण्याची शक्यता, राज्यसभेची 1 जागा देणार तर उत्तर प्रदेशातही 2 मंत्रिपदं, यूपीत भाजपचा मिशन 80वर फोकस। दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाममध्ये एनआयएची छापेमारी, दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अनेक ठिकाणी धाडी। भारताचा परकीय चलनसाठा महिन्याभराच्या उच्चांकावर, $5.736 बिलियन वाढून साठा $622 बिलियन। ईपीएफवरील व्याजदर 3 वर्षातल्या सर्वाधिक पातळीवर, 2023-24 साठी ईपीएफवर मिळणार 8.25% दरानं व्याज। पर्वतरांगांमधील बर्फवृष्टीनं जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी, श्रीनगरमध्येही शीतलहरीचा जनजीवनावर परिणाम। पूंछमध्येही जोरदार बर्फवृष्टी, पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद, लोरान गावात खेळले विविध खेळ। बारामुल्लामध्ये भारतीय लष्करानं आयोजित केली स्नो क्रिकेट स्पर्धा, एलओसी जवळील गग्गर गावात खेळली जातीये बर्फात क्रिकेट।